मजा येणार लय भारी बोलले महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध फुलवाडी भूषण आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज यांनी आंधळ्याला डोळं बहिऱ्याला कान मुक्याला वाचा गांधीला जीवदान आणि तुम्हाला आणि मला दिलं या देशात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता सावित्रीमाई माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या नगर परिषदेच्या प्रचार सभेला या ठिकाणी उपस्थित असणारे अनिकेत मोहिते या 12चे उमेदवार पूजा गणेश आयवळे शिर्के 13च्या पायल सुनील चव्हाण 13 मिसाळ लखन मिसाळ 14चे संघमित्र काळूराम चौधरी आणि 14 रवींद्र प्रल्हाद सोनवणे आणि मी दादाचा बारका भाऊ गुलाबी जॅकेट मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. अख्खा गाव माझा प्रचार करतय अख्खं गाव प्रचार करतय अख्खं गाव म्हणतंय चुपचाप हातीछाप का असं म्हणतंय गाव गावाला माहित आहे जेवढी उमेदवार उभा आहेत त्याच्यात जर फोन केला तर सगळ्यात पहिला काळूराम येणार आहे. का काळूराम येणार आहे कारण काळूराम इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आंबेडकरी चळवळीचा हातोड घेऊन लढत आहे. आजच मला वाटतंय मी ह्याला बातमी बघितली 10 काहीतरी म्हणला 5 जण एका घरात पीएचडी करतात. मग तुझं अख्खं खानदान महाराजा जमिनी लुटतंय त्याचं काय रे? तुझं पोर लुटतंय तुझ्या बायकोच्या नावावर आहे तुझ्या नावावर आहे. माझ्याकडे कागदपत्र तुझ्या आजीचे आले आहेत. तुमच्या अख्ख्या घरदाराने आमच्या जमिनी लुटायच्या आमच्या घरात 5 जण शिकायला लागले की तुमच्या पोटात दुखतंय बाई. काय जमीन काटेवाडीची कोण तू पैसे देतोय? दादा म्हणतोय विकास केला आणि शिकली पोरं 5 जण आजच म्हणलाय. आज काय दादा म्हणलाय की एकाच घरातली 5 जण पीएचडी करतात. शिकायला लागली म्हणून पीएचडी करत असतात. तुम्ही एकाच घरात सगळी पदं कशी काय देता मग? एका घरात पीएचडी नको एका घरात सगळी पद्धती. पवार साहेबांची पोरगी खासदार पवार साहेबांची सून खासदार पवार साहेबाचा नातू आमदार पवार साहेबाचा लेख उपमुख्यमंत्री आणि पवार साहेबची स्वतः खासदार आणि सगळीच्या सगळी महारवातनाच्या जमिनी लुटणारी मांगांच्या बी लुटल्यात. त्या कनेरीची 72 एकर जमीन 12 ते दसरथ दिशे नावाचे जे मातंग समाजाचे लोक आहेत त्यांना तर मारून यांनी जमीन लुटली. निवडणूक आहे म्हणून गप आहे. नाही तर महाराष्ट्रातली महार आणि मांगे या बारामतीत येणार आहेत. अजित पवार जर आता तुम्ही एवढा माजुरडेपणा दाखवणार असाल तुम्ही आम्हाला हिनवणार असाल आणि तुम्ही आमच्या लेकरा बाळाला शिकू देत नसाल आणि त्यातनं शिकून जर पोरग युनिव्हर्सिटीत जात असेल आणि तिथे जर पीएचडी करत असेल तर दादा म्हणतो एका घरात 5 जणांनी करायचं नाही. बांधवांनो ही निवडणूक नगर परिषदेचीच आहे. ही नगर परिषदेवरच चालली निवडणूक. तुमच्या आणि माझ्या हक्क अधिकाराचं तुमच्या आणि माझ्या कामाचं काय आहे? ही बिल्डिंग मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही ऐकलं नाही. 7-8 वर्ष तर तिकडे राहत होता आणि 10 वर्ष तर ती पायप टाकलेत. आता पाणी नाही दारू सोडत येत नाही. तुम्हालाच माहित आहे की 5 वर्षापेक्षा जास्त झाले. आता यांनी आधी आणलं नाही आता आणणार आहे पाणी. या दोघांना नगरसेवक बनवा. ही दोघं काउन्सिल मध्ये जातील. मी अजित पवारांच्या दारात बघून दिले आणि कसा देत नाही बघ तू काय बापाचा आहे वय? आमच्या बापाचा आहे आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे.
आमची पोरं कुठे शाळेत आहे, कुठे शाळेत आहे, शाळेत कुठे आहे तुम्ही? नवीन बरोबरला विद्या प्रतिष्ठानला फुकट शिक्षण आहे का तुला? तुझी फी भरचक्क नाही, फी भरचक्क नाही तुझी विद्या प्रतिष्ठानला. हा, फी भरल्याशिवाय पवाराच्या शाळेत पोराला शिकायला नाही. आणि आता बोर्ड लावतोय, काही बोर्ड लावलाय शिक्षण क्रिया. कुणाला दिलं ती तर जातो मी माघार घेतो. मला नकोच नगराध्यक्ष, तू फुकट कुणाला शिक्षण दिलंय की दाखवा फक्त बारामतीत. कुणाला काय नाही, फक्त जाहिरात आहे, फक्त जाहिरात करतात, काय करत नाहीत, काय काम करत नाही. निवडणूक आली की 5 वर्ष तेवढी येते, ती बी आता ती गावातली जी येतात ती तोंड दाबून येतात. आता ही आपली इथली ज्या इथली येतात ती इथंच असतात, पण ही गावातली जी प्रचाराला येतात ती बघा अशी येतात. इथं हे काम सुरुवात न करतो, पण बिल्डिंग बांधली निघून गेली. काम कुणी केलं? काम तर पार्टीनं केलं, सुनील चव्हाणनी केलंय. तुमचं हे कळत होतं, कुणी काम केलं? नगर परिषदेचा सीओ मला फोन करून म्हणला, राव अध्यक्ष त्या सुनील चव्हाणला समजावं की. म्हणलं काय झालं? अहो म्हणला तुझं मत घेत नाही, मी काम मंजूर केलंय पण आता त्याचं हे काढायचंय, पण ते अगोदरच करायला लावतोय. अगोदर काम करून घेतलंय. लाईटीचा तुमचा कोरोनात ती लाईटचा मीटर लाईट नव्हती, लाईट कोणी जोडली? सुनील चव्हाणनी जोडली. दुसरं कुणी येत आहे काय बी म्हणतंय तुमच्या बापाने जोडली बरं. सुनील चव्हाण भांडत होता तिथे, आणि ती ताकद बीएसपीची होती. मीटर आता जोडलं का नाही या बिल्डिंगचा मीटर? सुनील चव्हाणनी जोडलाय. किंवा आता पलीकडचं पेवर ब्लॉकचं काम सुनील चव्हाणनी पत्र दिलंय, बीएसपीचं पत्र आहे. काम करायचं ह्याला काय बसवायचं म्हणली तर तिची लिफ्ट ना. आधी काय गोळ उठलं होतं आता कुणी अडवलं कुणी होतं तुम्हाला? आता तुम्ही म्हणता लिफ्ट बसवील, आधी 3 मजलाचीच आहे. तुम्ही या दोघांना निवडून द्या, मी 6 महिन्याच्या आतमध्ये 2 कोटी रुपये खर्च करतो याला. अजित पवारनी किती कुठं करोडो रुपये दगड माहित आहे का? दगड कॅनेलला जे दगड लावलाय ना, एक दगड 830 रुपयाचा आहे. एक दगड 830चा आहे, लाईव्ह आहे. दोघातलं कोण बापाच्या पोटचा आहे त्यांनी सांगायचं, तो 830चा आहे का नाही. आणि अजित पवारला विचारतोय माझं मालका बरं भांडा नाही, कुत्र्यां बरं नाही. मालकाला बघतो की मी काय करायचंय ती. आणि ही तर नाही अख्ख्या महाराष्ट्रात दाखवणार आहे. मी गेल्या 30 वर्षाची काम करतोय. फुले शाहू आंबेडकरांचं काम आहे. मला काय यायला लागलं, पुरीला आणली मी इथं उभा केली, तुमच्यासाठी उभा केली. या आंबेडकरी चळवळीचा झेंड्याचा मान सन्मानासाठी उभा केली. माझ्या पुरीच्या विरोधात 2 बहीण भाऊ एकत्र आले. ही ताई आली सकाळची फोन करते 5ला, महाराजची जागा घेतली बाया, आणि तू बी घेतली तेव्हा गोजूबाईची. कुणाला इतर गोजूबाईची लोक राहतात आपल्या इथं. अरे कुणाला सुट्टी दिली नाही. होलाराची घेतली, सुताराची घेतली, वडराची घेतली, टाकाऱ्याची घेतली, महाराची घेतली, मांगाची घेतली. एवढ्यात नाही मराठ्याची घेतली. मी बाईला उपोषणाला बसलोय, उपोषणाला चालू आहे आता. गरीब मराठ्याची जमीन सुद्धा अजित पवारनी लाटली. आणि इकडे येऊन आता नोटा वाटणार. नोटा कुठली आणणार आहे? ती बापाच्या त्यांचे काटेवाडी तर निघले. तुमच्या माझ्या 14,000 करोड रुपयाचा एसटीचा निधी बनवलाय त्यांनी. पोरं आपली कामाला, आपल्या पोरांना स्कॉलरशिप भेटची बंद आहे. आणि दादा अर्थमंत्री आहे, दादा दादा आमच्या मुळावर उठलाय दादा. आज जोत म्हणतोय तसा तेच म्हणला होता की टीव्हीवर तुम्ही बघता की. आज कर की बाबा, तुला काय व्हायचंय देऊ. तुला अमेरिकेचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल तरी अमराईत नसतील. ह्यांना काय माहिती आहे तेव्हा? उपमुख्यमंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, काय व्हायचंय ते व्हा, पण आमच्या मुळावर उठू नका. आणि आमच्या मुळावर उठताल तर आम्ही या देशातनं ती मुळातनं समूळ नष्ट करून टाकू. आंबेडकरी चळवळीची ताकद या देशात आहे. बारामतीत आणि पश्चिम महाराष्ट्रात नाही. बहन कुमारी मायावती जी या देशातली अशी लीडर आहे. बहनजीच्या नुसत्या ट्विटवर आंदोलनापेक्षा त्या ट्विटला हे आहे. आणि त्या बहन मायावतीजीच्या कार्यकर्ते आहे आम्ही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पाठवायचंय. दोघं बी दोन्ही एकच आहेत. दोन्ही पवार एकच आहे.
तुतारीवाला बी तोच आहे मोतारीवाला तोच आहे. आता येत बघा, आता बघितलं नाही होय मोबाईलवर तर दिसतंय का नाही. सकाळचा ती टीव्हीला बातमी आली, पार्थनी महारवातनाची जागा लागली आणि दुपारची ताई आली आणि ताई म्हणते मी सकाळीच पार्थला फोन केलता. पार्थ म्हणला आत्याने असं करतच नाही, आत्याने तुला खाल्लेली आहे ही पार्थला बी माहित आहे. दोघं बी तसंच आहे आणि दोन्ही एकच आहे. एकाच बापाच्या अवलाद आहे, एक चौथी जाईन एक मावशी जाईन. ती बी आता भांडा झालंय दाखवायचं म्हणजे दुसरा विरोधकच तयार नाही झाला पाहिजे. विरोधकच नाही. बारामतीत होतं का कोण? बारामतीकरांनी का आता बारामतीकर म्हणतात चुपचाप हाती छाप वैतागून गेलेले जमालीचा गँगला. हे जे इथं रोडला जे ही बनवतात ना स्पीड ब्रेकर मार्केटच्या अलीकडे ही मंडईला इकायला बघतात का नाही का? की एक स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा आहे. एवढ्याच आहे 6.5 लाख रुपयाचा आहे आणि आमच्या बिल्डिंगला मीटर नाही. तिथं 6.5चा इकडे 9.5 लाखाचा 97 लाख रुपयाचं बांधलंय ते नदीला. आता 97 लाख रुपयाचं संडास आमच्या संडासाचा वाद 2 किलोमीटर आहे. इथे का नाही पलीकडला संडासाचा वाद तिथं का 97. आता 97 लाख रुपयाचं असं बांधलंय काय त्याला 5 स्टार संडास म्हणताय. म्हणजे शेअरीतने हट्टा का द्यायच कबलवतीतने होतं सगळं. आणि नेमकं चाललंय काय? तुम्ही म्हणताय काय सांगताय काय? आता सांगितलं ना अनिकेतनी काम करत आलो काम करत राहू. मग एवढे दिवस करत काय होता? जे काम करत आलोय काम करत राहू आता जे आहे ते आपल्याला ऐकू येत आहे. ते काय आहे? मलिदा खातच आलोय मलिदा खातच राहू. ही सगळी मलिदेवाले त्या नगर परिषदेचं कॉन्ट्रॅक्ट आहे झाडायचं. 1,45,00,000 रुपये महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. बाया झाडायला आपले आणि मलिदा खाणारी गावातले. तो कॉन्ट्रॅक्टर कुठनं आणलाय? आता तर नवीन वसईवर आणणार आहे. हे दिवाबत्तीच्या आहेत ना या लाईटीचं 40 लाख रुपये महिन्याचं टेंडर आहे देखभालीचं. आता इथं कोण बघा आलं तर सांगा बरं. हे बंद पडलं की पुन्हा फोन करतो तिकडं. नगर परिषद मध्ये सारख्या यार झाल्या कोण मारतो? आम्ही मारतो. बघा मी जो वचननामा दिलाय त्या वचननाम्यामुळं दादाला रडकुंडी आलता दादा आणि दादा रडकुंडी येऊन निवडणूक दादानी पुढे गेली. दादानी केली निवडणूक घेऊन बर पुढे गेली तर मला वेळ भेटला. मी पण पहाटेच्या 5 वाजल्यापासून फिरायला लागलो. मी बी पहाटेपासून फिरतो. निवडणूक पुढे गेली ना आता परत त्या निवडणुकीच्या विरोधात ह्यांची दादानीच माणसं पाठवली कोर्टात. आता अपील बी ते नगर परिषदेने केले. त्याचं अपील हायकोर्टातलं झालं तर सुप्रीम कोर्टात भाजप गेली. आता भाजपचं दादा नक्कीच आहेत की एका सरकारमध्ये दोघ आहेत आणि इथं भांडतात बारामध्ये. भांडत बिडत काय नाही. अजित दादाची बी टीम म्हणून तुतारी आणि हे कमळावाली मुतारी हे दोन्ही बी दादासाठी काम करतात. हा हे दोन्ही बी कोणासाठी काम करतात? त्याच्यासाठी करतात. आणि तुम्हाला मला येऊन आता निवडणुकीपुरती देणार आहे. परत काही येणार नाही. मी वचननाम्यात सांगितलंय मागायला त्याला 1 BHK देता येतोय का नाही? येतोय देता. बघायचंय का कुठं भेटलाय? तिथं व्यायाम शाळेपाशी जायचं. माझ्यात मावशीचं पोरग आहे मायरेची 1 BHK झालाय तो नगर परिषदेतनं झालेला आहे. ही कोण सांगणार नाही मी सांगतो तुम्हाला. आणि 3 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेत आहेत. 2.5 लाख रुपये रमाई आवास योजनेत आहेत. 2.5 लाख रुपये CSR फंड आहे आणि 2 लाख रुपये तुमच्या नावावरती बिनव्याजी कर्ज देत आहे. इंजिनियर मी त्याच्याला मलिदा गँगवाला बिल्डर लावील नगर परिषदेच्या काय त्या इंजिनियरला गोपू देत नाही ना मी. आणि सहज देता येतंय सहज ती करता येतंय. दादा आता तुम्हाला 5 वर्षात एकदा पैसे देईल. आता या 2-4 दिवसात मी तुम्हाला 5 वर्ष पैसे मिळवून देणार आहे. माझ्या वेळेस पाठवायचं आहे. फक्त माझ्या पोरीला न्या रवींद्र सोनवणेला त्या सभागृहात पाठवायचंय. ते दोघं बी वकील आहेत. तिथे आपले लोक जात नाही. शिकलेली
शिकलेल्या इतकी नको म्हणतात नको पण म्हणून मी माझ्या पुरीला आणलंय. म्हणून मी माझ्या पुरीला उभं केलंय. काय शिकलेली लोक पुढे यायला नको म्हणतात. राजकारण बेकार झाले. माणसं दम देतात. माणसं जाताना येताना नाक तोंड मोडतात. आता ह्याच्यामुळे चांगली लोक पुढे येत नाहीत ना. म्हणून मी तुम्हाला दाखवायसाठी आणलंय. माझ्या पुरीला उभं केलंय. काय आवड बिवत नाही मला. आणि नगर परिषद मध्ये मी आता 25-30 वर्षाची नगरसेवकाला किंमत नाही. ती काळूराम चौधरीला किंमत आहे. महाराष्ट्रात किंवा कुठं ते गावा तिकडे कधी गडचिरोलीला तुम्ही जर माहित नसेल गडचिरोलीला गेला ना तिकडे जंगलात देवी आहे तिकडे ती कुठली देवी पौरा देवी ना लय मोठं देवस्थान आहे. तिकडे जर कधी गेला आणि जंगलात गाडी बंद पडली आणि नक्षलवाद्यांनी जर अडवलं काळूरामचं नाव सांगायचं. दोघांना ओळखतात पवाराला मला. ही तुमची ताकद आहे ना. तुमच्या ताकदीवरती तिथपर्यंत गेली. परंतु ही जी ताकद आहे ही समाजाची ताकद आहे. आणि समाजाची ताकद आता बी तुम्हाला निवडणुकीत दिसली. काळूराम चौधरी उभा राहिला नगराध्यक्ष पदाला. म्हणून आपल्याला जागा 8च आहेत. 8 त्यातल्या 7 बौद्ध समाजाला दिलेत आणि 11 जागा आपल्याला भेटल्या. किती 11 भेटल्या. आता जी निवडणूक चाललेली आहे ह्या निवडणुकीत बघा ही घरकुलाचं तर मी सांगितलं 10,000 रुपये देऊ शकतोय आपण. 10,000 देतोय मी का नाही देणार. 64 करोड रुपयाचं पलीकड बिल्डिंग वर दिसतंय. 64 करोड रुपयाची ती गोल्ड बिल्डिंग आहे ना 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधतोय दादा. 64 करोड रुपयाचं. आणि आमच्या घराला अजून पाणीच नाही. मी इथनं 15 दिवसात निघून गेलो. त्या संडासात नको कुठं दानमणी दुराळानी पुन्हा बांधला तेव्हा ती ठिकाण काढली ती नीट केलंय. नाही तर कुठं काय होतं कोण पण नाही तेव्हा येऊन. निवडणुका असले म्हणजे निवडणुकीपुरती येणार. आता एवढ्या बिल्डिंग चढायला मोकळे येतोय तेव्हा मोकळे नाही ते कोणी. ही बाबासाहेबांनी 4-4 लेकरं मारले तर तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय म्हणून ही जी गावातली लोक आपल्या दारात येतात. ती बाबासाहेबांची 4 लेकरं मेल्यामुळे तुम्हाला मला मताचा अधिकार दिल्यामुळे ती दारात येतात. आणि तुम्हाला मला जर मताचा अधिकार नसता तर आपल्याकडे ही काय लागतं काय सांगा बरं. तुम्हाला मला जर बाबासाहेबांनी मताचाच अधिकार दिला नसता तर तुमच्याकडे माझ्याकडे विकायला काहीच नसतो. स्वतःलाच विकावं लागलं असतं. म्हणून बाबासाहेब गेल्यानंतर मी तुमच्या माझ्या व्यवस्था केलेली. आणि तो मताचा अधिकार जो तुम्हाला मला दिलाय ही तुमच्या माझ्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे. रोजगार आपल्याकडे आहे का अजिबात नाही. तुम्हाला ह्यांना आम्हाला मत देऊन तिथं काउन्सिल मध्ये पाठवायचं. हे पलीकडचे आहे ना आंबेडकर पुतळा ते वाबयाचं हॉस्पिटल दोन्ही साईडला पेशंट उभा करायचंय. नाही करू शकतोय ते आपल्या नगरसेवक करू शकतात. आणि 2,000 रुपयाच्या भांडवलावर तुमचा 20,000 रुपयाचा धंदा होऊ शकतो. टिकल्याचं पाकिट तुम्ही दिल्लीला गेला तर रुपयाला आहे. इथं तुम्ही स्वतः आणता ते टिकल्याचं पाकिट 10 रुपयापेक्षा जास्त आहे. या आता थंडीचं जे कॅन टोपे आहेत ना ह्या कॅन टोप्या 5-5 रुपयाला भेटतात. असं डिझेल तुम्हाला मला अर्थकारणापत्र लांब ठेवलंय. आपल्याला म्हणतात धंदा करा. 2 नंबर धंदा चालू करायला परमिशन आहे. रोजगार कोण देणार. हे तुळशीबाग बघितली का नाही तुम्ही गेला आजकाल बरेच जणी. ती तुळशीबाग हे का नाही आपण उभा करू शकत. आपण करू शकतोय. आमच्या इथल्या सगळ्यांना 1,000 ते 1,500 गाळा होत्या तिथं. नगर परिषदेच्या मार्फत ती फुकाट दिलं जाते. तुमचा माणूस तिथं पाठवायचा आहे. तुमचा माणूस तिथं पाठवायचा आहे. या तिथं आपण ते 1,000-1,500 गाळा उभा केलं आणि कपड्याची दुकानं लावली. जीन पॅन्टी आता लेडीजचं जे साहित्य विकलं जातं त्या साहित्याला मार्केट आहे. 2,500 वस्तू अशा ज्या रोडवर आपण एकूण व्यावसायिक उद्योजक बनू शकतो. नाही तर आम्ही 1 एप्रिलला स्टेटस ठेवायचं बाबासाहेबांनी निबद्धलेला जो प्रॉब्लेम अप्रूव्ह आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि मग बाबासाहेब माझा बाप आणि हे 90 साठी दुसऱ्याच्या मागे फिरतोय. आणि 1 एप्रिलला स्टेटस ठेवतोय बँक स्थापन केली. तुझं काय वर्गणीची वाट बघत बसतोय. त्याला जयंतीची वर्गणी करायची.
आणि मग जयंतीला अध्यक्ष महासचिवाचे होत्यात भांडणं, मग परत दुसऱ्या जयंतीला 2 पुस्तकं करतात. आणि मग ह्यो धंदा करण्यापेक्षा ह्यो धंदा करा की रस्त्यावर इथं उद्योजक होऊ आपण. आणि ती करण्यासाठी ह्या दोघांना तुम्हाला या सगळ्यांना काउन्सिल मध्ये पाठवायचंय. ही जी आहे ही आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. या माहितीशीत काही काम आहे तो आपल्याला तेव्हा आहे का सांगा बरं. नाही काम आपल्याला. ठेकेदार त्यांचा काल पोरग आलेलं करोडपती होते त्यांचं, आणि आमच्या 7 पिढ्या इथं मरून गेल्या ना आमच्याकडे अजून ते आमच्याकडे काहीच नाही. ही सगळी परिस्थिती बदलायची ती 20 तारखेला आलेली. 20 तारखेला अशा 2 मशीन असणार आहेत. अशा 2 मशीन असणार आहेत. आतमध्ये गेल्यानंतर अशा 2 मशीन असणार आहेत. ही जी गुलाबी मशीन आहे ही नगराध्यक्षाची आहे. ह्याच्यावर 1 बटन दाबायचंय, 5 नंबरला हत्ती आहे. इथं 5 नंबरला हत्ती आहे. आणि ही जी दुसरी मतपेटी आहे मशीन आहे ह्याच्यावर नगरसेवकांचं मतदान आहे. ह्याच्यावर तुम्हाला 2 बटन दाबायच्यात. वरती जी पांढरी मतपत्रिका आहे ह्याच्यावरती 3 नंबरला हत्ती आहे. ह्याच्यावर 3 नंबरला आहे. आणि खाली 6 नंबरला रिक्षा आहे. गुलाबांना नाथ जावय आहे. त्या रुपालीचा मिस्टर आहे. गुलाबांना नाथ जावय आहे. लय लांब नाही. नितीन सोनवणे कुठे दादा म्हणजे घरातलाच आहे, इथलाच आहे. ती पोरगी आपल्या इथं जन्मलेले. आता याच्याला सांगतात आता सगळ्यात मजबूत कोण आहे. हात 3 रिक्षा आहे. आणि हात 3 रिक्षामुळं त्या पवारांचं एवढं भांडण दिसत होतं का नाही. एक झालेत आपल्या विरोधात. काय एक झाले असतील. त्यांना निळा झेंडा नको आहे, त्यांना आंबेडकर वाद नको आहे, त्यांना लाचार तिथं पाहिजे. आपला खासदार किती आहेत माहिती आहे का दिल्लीत. 129 आहेत. तोंड उघडायची मुभा नाही त्या खासदारांना. आणि तुम्ही नगरसेवकांचं काय घेऊन बसला. खासदार आपला बोलत नाही. नगरसेवक काय बोलतात तुम्ही बघितले की. तुम्ही काय आता पहिल्यांदा मतदान करत नाही. ह्याच्या अगोदर बी लय वेळा केलेलं आहे. काय करतात काहीच करत नाही. म्हणून ह्या वेळेस आमराईची दलिंद्री घालवायची आपल्याला. आमराईची काय घालवायची दलिंद्री. आणि आमराईतल्या लोकांसाठी सांगतो वेशीवरचा मारुती ते आपल्याला प्रसन्न झालाय. केल्याचा शनी माझा आशीर्वाद मला आहे. आणि त्या केल्याचा शनी ह्या वेळेस आमराईची दलिंद्री घालवणार आहे. दादा तुम्हाला एकदाच देईल. मी तुम्हाला वर्षाला देणार आहे. दर दिवाळीला CSR फंड 15 कंपन्याचं 75 करोड रुपये गोळा करतात आणि झाडं लावतात. आणि त्याचा स्प्रे गार्ड ही आहेत ना ही वर्षाला 75 करोड रुपये एक झाड 100 वेळा लावले नगर परिषद. त्यांना काय कागदा उतरवायचंय. ती जर 200 रुपयाचा दगडच्या 830 रुपयाचं बिल काढत असतील तर एक झाडची 100 वेळा जाळू बी शकतात आणि लावू बी शकतात. त्यांनी ते केलंय. त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो येणाऱ्या 20 तारखेला रिक्षात बसायचंय. रिक्षा आपल्या पप्पूची आहे. देवगण वकील आहे. माझी पोरगी वकील आहे. आणि कोरोनातली ना कोरोनात वकील नाही झाली ती. दिल्लीला आणि मुंबईला शिकते. आणि ती कोर्टात आपण बघू की कोर्टात दाखवलं. कोर्टात कशी लढती ती अख्खा देश बघेल. अख्खा देश बघेल. आणि ती बघायसाठी तर मी दिल्लीला पाठवली तिला. आणि नगरसेवक आता माझी पोरगी नगरसेवक आली. तुम्ही याला त्या दोघांना निवडून दिलं. हे काउन्सिल मध्ये जातील. ह्यांना 3 महिन्यात एक मिटिंग असते. 3 महिन्यात. आणि 24 तास मी तिथंच असतो का नाही. नारड्यावर बसेल का नाही मी सांगा. तुम्हाला माहित आहे मी या रस्त्यावरच्या आंदोलनात एवढा बांधतोय. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हक्क अधिकाराने ह्याला तिथं पाठवताल त्यावेळेस मी किती भांडेल. दादाकडनं नरडीवर बसून पैसे काढेल. दादा किती देणार आहे. दादा माझा थोरला भाऊ आहे. वहिनी आपली थोरली भाऊजाई म्हणजे आईसारखी असते. मी दादाकडनं आणतो की दादा मलिदा गँगला दादा दिवाळी टाकलाय. बारामतीच्या ह्या मलिदा गँगला दादाच वैतागून गेलेला आहे. आता दादा बी चुकलेला आहे. पण तो कसा सांगणार डायरेक्ट तुम्ही काळू आपलं मत करा म्हणून म्हणणार नाही. पण दादा माझा थोरला भाऊ आहे.
त्याच्यामुळं दादाचा जॅकेटचा कलर कुठला आहे? गुलाबी. आणि मग मला बी हत्ती कुठला आलाय नगराध्यक्षाला? गुलाबी. दादाचा माझं बी ठरलंय यंदा. मलिदा गँगला जर मानगोटावरनं आपल्याला बारामतीकरांच्या मलिदा गँग उतरवायची असेल आणि तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असेल तर आता ही संधी, ही साधन नाही. ही निवडणूक जी आहे ती साधन नाही. जी आपल्या मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत हॉस्पिटलचा आता आम्ही जे सांगितलं ही बांधते, आम्ही बांधतो तिथं. आता तुम्ही उद्या मी सांगतोय म्हणून बघा, उद्या कुणी बी ह्याच्यातलं जावा पळत पड करायचं म्हणायचं डायलेसच करायचंय. त्या मेडिकल कॉलेज दादा आणि ताईची गप्पा मारतात का नाही, त्या मेडिकल कॉलेजला जायचं आणि तिथं पोट धरून म्हणायचं डायलेसच करायचंय. तो नंबर देतो 1 महिन्याचा. आता डायलेसिसचा नंबर 1 महिन्याचा दिल्यावरती पेशंट राहील का? त्यांना बुटाने नाही वेळ आणलं पाहिजे. आणि मी हानील आता आचारसंहिता आहे म्हणून नाही, नंतर ती नीट कसं करायचं हे आम्हाला माहित आहे, आम्ही करू. पण तुम्हाला या लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे तुमच्या मताचा. आणि मताचं दान करायचं नाही, मताचा अधिकार बजवायचा आहे. तुम्ही मतदान करता त्याच्यामुळे ती दान जामच्या कोण द्या त्याला बघत नाही बोलत जामच्या दान तर देते ही बेकारी सारखं येते जरा काम देते. मताचा अधिकार आहे आणि तो मताचा अधिकार तुम्हाला वाटत नाही तर इथं येऊन बिल्डिंग मध्ये आलं, बिल्डिंग मध्ये नाव घेतलं, नाव आलं आणि रात्री वाजवायला द्यायचे दोन ना किती दिल तर गेल्या वेळेस तुमचं खाल्लं होतं वाटतं, लोकसभेला आणलं होतं यांनी. हे चित्र आहे त्यांनी आणलं होतं मला माहित आहे की ही पैसे वाटणार. मग मी काय तुम्हाला नाव ठेवायला आलो नाही, परंतु तुमच्या आता बघा ऍडमिशन आहे पोरांचं सांगितलं कोणी कवी मोरोपंत 100% अनुदान आहे तरी ती कवी मोरोपंत फी घेतली पोरांची. विक्या बघा तिथं बसलाय, विक्याच्या दोन्ही पोरीचं बांधून नाईटेवर बसून फुकट ऍडमिशन केलं आणि रुपया देणार नाही देणार रुपया. कुणाला बी आणा तुम्ही, कोण कुणाला आणा कुणाला सांगा 1 रुपया फी देणार नाही. तुमच्या बी ज्यांच्या घेतल्या त्यांच्या बी माघारी घ्यायच्या असेल तर या पोरांना काउन्सिल मध्ये पाठवायचंय. आमराईची दलिंद्री घालवायची असेल तर हत्ती रिक्षा देण्यात ठेवायचं, 2 हत्ती 1 रिक्षा. माझ्या पुरीचा हत्ती तर पांढरा हत्ती आहे. जो पांढरा हत्ती गौतम बुद्धांच्या आईच्या स्वप्नात आलता. गौतम बुद्धांचा जन्म व्हायच्या आदल्या रात्री महामायेच्या स्वप्नात पांढरा हत्ती आलता. आणि तो पांढरा हत्ती म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? गजलक्ष्मी आहे ती. आणि त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे तो पांढरा हत्ती 3 नंबरला आहे. त्याच्या खाली निळी रिक्षा आहे, कलर बी बारे आहे माझ्यावर निळा आलाय, निळी रिक्षा आहे. एका मशीनवर 2 बटन दाबायच्यात आणि जी दुसरी मशीन आहे ती आपलं दादाचं जॅकेट आहे गुलाबी. दादाने माझ्यामुळे गुलाबी जॅकेट घालायचं बंद केलंय. मग त्या गुलाबी मतपत्रिकेवर 5 नंबरला हत्ती आहे. आणि या येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही 2 हत्ती आणि रिक्षाच्या समोरलं बटन दाबताल आणि आम्हाला सगळ्यांना पलीकड 13 आहे, 13 मध्ये 1 नंबरला पायाचा हत्ती आहे. लखनचा हत्ती 3 नंबरला आहे. आणि काजलचा बी तिकडे 12ला विचारत होता. आणि राष्ट्रीय पक्षाचा पतारीवर उभा केलाय. रिक्षावाल्याची बायको आहे, 2 वकील आहेत, ते शिक्षित आहे. तिथं मिस्टर ती शिर्के कुठे गेले, शिर्के शिकलेलं आहे. आणि 4 जण मी उभा केले कारण खांद्याकडे 4च लागते. मी 5वा शिकाळी धरायला आहे. तुमचा कार्यक्रमच आहे. तुम्ही आता किती आमच्या विरोधात षडयंत्र करताय ना ती करा. तुमचा कार्यक्रम आहे. न्याय आणि तुमच्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असेल तर 20 तारखेला हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. 2 हत्ती आणि 1 रिक्षा. हे तुम्हाला कुठलं तुम्ही कामच सांगायचं नाही. परत तुम्हाला कुठं जायची गरज आहे का? कुणाला बिल्डिंग म्हटलं तर कुणाला तिकडे यायची गरज नाही. तुमची कामं तुमच्या घरात बसून करणार आहे. तुम्हाला कुठं जाऊ देणार नाही. हॉस्पिटलला तुम्ही खाजगी हॉस्पिटलला नेलं, समजा अर्जंट असेल काय आणि नेलं तर डॉक्टर पैसे घेतोय का नाही? डिपॉझिट घेतोय. त्यांना नगरसेवक बनवायचं, डिपॉझिट तर माझ्यावर सोडायचं. माझ्यावर किती केसेस होऊन दे, अजून किती करायचे तेवढे करून दे.
पैसे मागितले की डॉक्टर मारणार नाही. ज्यांनी निधी खाल्लाय का नाही, ज्या डॉक्टरकडे पैसे येतात, शासनाचे पैसे येतात म्हणजे फुकट पाहिजे का नाही, आणि जो देत नसत तर काय हातात घ्यायला मला काय आता मला काय कुठं नोकरीला लागायचं. पण कुणी तुम्ही सोडवायला बी येऊ नका, माझी पोरगी सोडवते. मी बी आता वकिलाचा बापच आहे की. मग तुम्हाला फक्त माझ्या बरोबर राहायचंय, ह्यांच्या बरोबर राहायचंय. आम्हाला येणाऱ्या 20 तारखेला 2 हत्ती आणि एका रिक्षेच्या समोरचं बटन दाबायचंय आणि आपण ती येणाऱ्या 20 तारखेला इमानी एतबारानी 2 हत्ती आणि 1 रिक्षा समोरलं बटन दाबताल आणि आपली सेवा करण्याची संधी द्याल. एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराज.